हटवलाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रवीसाठी. कमालीची गोलंदाजी आणि आपला संघ अंतिम फेरीत कसा जाईल याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याची फलंदाजी खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरला, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरतोय साहिल केळुसकर ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा आकर्षक चषक मात्र साहिल आपल्या नावे करून जातोय. खूप कमालीची फलंदाजी. तो जरी उपस्थित नसला तरी त्याच्या ऐवजी त्याचा संघ सहकारी मनीष मात्र त्या पुरस्काराचा स्वीकार करतोय. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने आपल्या क्षेत्ररक्षकाने सर्वांचीच वाहवा मिळवली, आपल्याच याच परिस्थितीतील जॉन्टी रोज ठरतोय सर्वोत्कृष्ट खेळाडू. साई जाधव ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. साई जाधव ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट युवा गोलंदाज अर्थातच साईश जाधव ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खूप खूप अभिनंदन साईश आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तसेच आपण पुढचा पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. मॅच क्रमांक 2 बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय गुलाब देसले यांचाही सन्मान होणार आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक गुलाब देसले. एकदा टाळ्याच्या गजात आपण स्वागत करूया गुलाबजींचं आणि मान्यवरांच्या हस्ते एक आकर्षक चषक आपण देऊन त्याचा सन्मान करीत आहोत. पुन्हा एकदा या सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय अक्षय साळवे. अक्षय साळवेला विनंती असेल आपला सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. अक्षय साळवे दुसऱ्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज अक्षय. खूप चांगली बहारदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला तो अक्षय. आपण त्याला पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. तदनंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला प्रतीक माने. दुसऱ्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय प्रतीक माने. खूप चांगली लेफ्ट हँडर फिरकी गोलंदाज, खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आणि आपल्या संघाला मात्र विजयी करण्यात मोलाचा हातभार लावला तो गोलंदाज ठरतोय प्रतीक. नक्कीच प्रतीक करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तदनंतर सामना क्रमांक 3 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय खाडे साहेब. PSA या पदावर कार्यरत तुम्हा सर्वांचा चर्चेचा विषय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज खाडे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या वेगाने भन्नाट वेगाने गाजवली आहे. त्याचे तुम्हा सर्वांचे परिचित खाडे साहेबांचा सन्मान होताना आपण पाहत आहोत. तिसऱ्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज खूप चांगलं चित्र. तदनंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज मिस्टर नाडकर ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज तिसऱ्या सामन्यातील. त्यांचाही सन्मान एक आकर्षक चषक देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या. तदनंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतायत संतोषजी राजे, ज्यांना या सामन्यात मात्र दुखापत झाली होती तरी सुद्धा त्यांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं. संतोषजी राजे कुठे असतील लवकरात लवकर यायचंय. आपल्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा सामना क्रमांक 3चा पुरस्कार घ्यायचा आहे. सामना क्रमांक 5 मधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय रवी पाटील ठरतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज सामना क्रमांक 5. पुन्हा एकदा रवीने खऱ्या अर्थाने स्पर्धा गाजवली असं म्हणायला काही हरकत नाहीये. स्पर्धेचं हे 6वं पर्व. एक आकर्षक चषक देऊन त्याचा सन्मान केला जातोय. पुढचं आकर्षक बेस्ट बॅटर मॅच क्रमांक 5 गजानन पवार ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. गजानन पवार सामना क्रमांक 5. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय गजानन पवार. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय गजानन पवार. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. या क्षेत्ररक्षकाने 2 अप्रतिम झेल टिपले होते. सामना जरूर ते पराभूत झाले परंतु आपल्या संघाच्या विजयात मात्र मोलाची भूमिका गजायांची एक मुख्य आयोजकांपैकी एक. तदनंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज मिस्टर विलासजी नाईक. हा सामना त्यांनी आपल्या फलंदाजीने गाजवला होता. विनायकजी नाईक
या सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज सामना क्रमांक 5 विलासजी नाईक कुठेही असतील, ते उपस्थित नसतील तर त्यांच्या संघ सहकार्याने ते पारितोषिक घ्यायचे. विलासजी नाईक सर्वोत्कृष्ट बॅटर सामना क्रमांक 5, ते जर उपस्थित नसतील तर त्यांच्या वतीने त्यांच्या संघ सहकार्याने पुरस्कार तो घ्यायचा आहे. तदनंतर सामना क्रमांक 6 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज गोलंदाज शिवा ठरतोय सामना क्रमांक 6 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या शिवा यासाठी. खूप चांगली भारदार कामगिरी या स्पर्धेत राहिली आहे, त्यांचाही सन्मान होताना पाहतोय. पुढचा फलंदाज असेल प्रशांत सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय प्रशांत. कॉप्स 11 मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय प्रशांत, याचाही सन्मान मात्र होणार दिसतोय. सामना क्रमांक 6 सर्वोत्कृष्ट फलंदाज प्रशांत फडतरे याचा सन्मान होताना आपण पाहू शकता. टाळ्या मात्र थांबवू नका. नक्कीच आपल्या जिव्हाळीची स्पर्धा आहे. धनराज परब ठरतोय या सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या सामन्यातील सामना क्रमांक 6 मधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय धनराज परब. चला धनराज परब एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षकाकरता. खूप चांगले क्षेत्ररक्षक त्यांच्या मार्फत. सामना क्रमांक 4 मधील पुरस्कार विजेते, सामना क्रमांक 4 मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज अक्षय साळवे ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. सामना क्रमांक 4 अक्षय साळवे सर्वोत्कृष्ट फलंदाज अक्षय साळवे सर्वोत्कृष्ट फलंदाज. जोरदार टाळ्या. एक आकर्षक चषक देऊन त्याचा सन्मान करण्यात आहोत. तदनंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय सचिन भुसारे सर्वोत्कृष्ट गोलंदाज सचिन भुसारे. तदनंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय सादिक शेख मोठा साजिद शेख सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तो नसेल तर त्याच्या संघ सरकारने ते पारितोषिक घ्यायचं आहे. चला आपल्याकडे वेळ जास्त नाहीये, सूर्यही अस्ताला जायचं, अजून अंतिम सामना बाकी आहे. तर नक्कीच साजिद शेखला आपण पाहू शकता. तर साहिल केळुसकर जो पारितोषिक घेण्यासाठी उपस्थित नव्हता, त्यालाही विनंती असेल की आपण आपला पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे मंचाकडे. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा ज्याला पुरस्कार मिळालाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटर, त्याच पद्धतीने पहिल्या सामन्यातील सामनावीर साहिल केळुसकर याला मात्र सन्मानित केलं जात. अजून एक शेवटचं पारितोषिक बाकी आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज सचिन भुसारे सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार दिला ना. सचिन भुसारे सामना क्रमांक 4 मधील गोलंदाज. तर मला वाटतं हे अंतिम पारितोषिक होतं आणि यानंतर लागलीच आपण अंतिम सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर मला वाटतं धन्यवाद उपस्थित मान्यवरांचे ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि सर्वच प्रेक्षकांनी त्याला दादही दिली. तर आपण जाऊयात अंतिम सामन्याकडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो, एक आठवण आपण. तर कॉप्स 11 संघाला विनंती असेल आपण पुन्हा एकदा एका छायाचित्रणासाठी स्टेजकडे यायचं आहे. आपण केलेलं बहुमोल सहकार्य, आपलं योगदान नक्कीच कोणी विसरू शकणार नाहीये. एक आठवण सदैव स्मरणात राहावी त्याकरता
चला अंतिम लागली सुरुवात करून आहोत. खूप चांगलं छायाचित्र आपण टेबल. कृपया करून जे फायनलिस्ट आहे त्यांनी 5 मिनिटात मैदानात उभे राहावे आणि टॉस करून घ्यावा. फायनलिस्ट रवींद्र पाटील, मंदार जाधव, आपली टीम पटकन उभं करा, काळोख होतोय. शेवटचे 3 मिनिटं दिली जातील फक्त. टॉस उडालेला आहे. आता 3 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिला जाईल आणि 3 मिनिटात फायनल चालू होईल. तरी सर्वांनी फायनलचा